नमस्कार. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात स्वागत आहे. आपलं सध्या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेवरती परमपूज्य मंगेश दादा यांचं मार्गदर्शन आपल्याला सुरू आहे. या मालिकेच्या आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत, म्हणजेच व्हॉट. तत्वज्ञान म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेत आहोत. परमपूज्य मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि आजचं सत्र सुरू करण्याची विनंती करते. ठीक, माझा आवाज येतोय? हो. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेअंतर्गत आपला विचार म्हणूया, आपलं चिंतन सुरू आहे.
आणि आपण साधना हा विषय सध्या अभ्यासतो आहे. एक प्रामाणिक साधक जो असतो, ज्याला परमार्थ प्रांतामध्ये, परमार्थ म्हणा, अध्यात्मशास्त्र म्हणा, परमार्थशास्त्र म्हणा, आपल्याला जे देऊ पाहतं ते संपूर्ण ज्याला पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे, याच जन्मामध्ये त्या जीवनमुक्तीचा आनंद ज्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची, अनेक त्याला शब्द आहेत, नेहमीच आपण विचार करतो. त्या साधकांनी कसा आपल्या जीवनाचा आणि एकंदरीतच साधनेचा विचार केला पाहिजे. कारण आपण सातत्याने तो शब्द वापरतोय, ठोकळेबाज साधना ही पुरेशी नाही आहे. आवश्यक आहे पण पुरेशी नाही आहे. नेसेसरी बट नॉट सफिशियंट. आणि या दृष्टीने आपण साधनेचे सर्व पैलू समजून घेत आहोत. साधना शास्त्र आहे, साधना किती गंभीर, म्हणजे किती खोल विचार आहे. मी करतो ती साधना असं म्हणून कसं भागत नाही, हा सर्व आपण विचार करतोय. कारण जर एव्हरेस्ट सर करायचं असेल तर त्याची तयारी तशीच करावी लागते. माझ्या घराजवळच्या टेकाडावर मी जाऊन म्हटलं की हेच एव्हरेस्ट आहे, तर जसं हास्यास्पद ते ठरेल त्याप्रमाणे. त्यामुळे आपण साधनेचे विविध पैलू बघतो आहोत. आजही उर्वरित वेळेत आपण ते पैलू बघूया. आणि एक छान, आणि सगळं कशासाठी बघायचं त्याच्यासाठी मी एवढी मोठी प्रस्तावना केली की मला यातून खरंच काहीतरी घ्यायचं आहे, मला इथून काहीतरी घेऊन जायचं आहे. की टेक अवे याला म्हणतो आपण. कशी दुरुस्ती माझ्या आयुष्यात मला करून घ्यायची आहे हे शिकण्यासाठी म्हणून आपण हा विषय बघतो आहोत एवढ्या सविस्तर. साधनेचे बरेच पैलू बघून झालेले आहेत. आजच्या अभ्यासाकडे वळू. एक साधनेचा छान पैलू आहे की जेव्हा जेव्हा माझा अहंकार उफाळून येईल, होतं असं अनेक वेळेला, अभ्यासाने बऱ्यापैकी आपला अहंकार हळूहळू आपण कमी करत आणलेला असतो सुद्धा. पुन्हा मी एका प्रामाणिक साधकाबद्दल बोलतोय. पण होतं असं अनेक वेळेला की व्यवहारामध्ये अहंकार उफाळून येऊ शकतो. आपण तो बोलून दाखवतोच असं नाही, किंवा तो दुसऱ्याच्या लक्षात येतो असंही नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे हे सर्व जे आहे ते माझ्या अंतःकरणाचा मीच केलेला अभ्यास आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे जेव्हा माझ्या लक्षात येईल की नाही आपला अहंकार जागा झालेला आहे, नाही हा अहंकार जरा जास्तच उफाळून येतो आहे, असं जेव्हा होईल तेव्हा माझी स्वतःची, म्हणजे जीव म्हणून मी जो आहे त्याची तुलना ईश्वराशी करणं म्हणजे साधना. साधनेचा पैलू बघतोय आपण. कारण काय होतं, अहंकार बहुतांश वेळेला तुलनेनेच उफाळून येतो. त्याच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा माझं ज्ञान, माझी श्रीमंती, माझं यश, माझं सौंदर्य, माझी परिस्थिती, माझं कुटुंब, इत्यादी इत्यादी. हे जेव्हा दुसऱ्याशी तुलना होते तेव्हा ती एका जीवाने दुसऱ्या जीवाशी केलेली तुलना असते. अशा वेळेला ताबडतोब सावध व्हावं. आणि तुलना जर करायचीच असेल, एक तर तुलना करू नये, पण करायचीच असेल तर माझी तुलना स्वतःची ईश्वराशी करावी. का बरं? असं का बरं? जेव्हा ईश्वराचं सर्व व्यापकत्व, तो सर्व शक्तिमान ईश्वर किती सर्व शक्तिमान आहे होतो, अहो त्याच्या एका संकल्पाला इतकं यश आहे. एकोहम बहुश्याम, हा एक संकल्प फक्त निर्माण झालेला आहे तिथे, आणि
अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड, ज्याच्या एका संकल्पाला इतकं यश आहे. माझे तर कित्येक संकल्प, आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांच्या संकल्पाचं काय होतं. संकल्प सोडा, त्या संकल्पाप्रमाणे कर्म केल्यानंतर सुद्धा मला हवं तसं फळ मिळत नाही. ही माझी अवस्था. माझा एवढा छोटासा संसार चालवताना माझ्या नाकी दम येतं. तो त्रैलोक्याचा संसार चालवतोय आणि त्रैलोक्याचा स्वामी असून सुद्धा त्याची विरक्ती, त्याचा ऐश्वर्य, त्याचा दयाळूपणा. किती दयाळू आहे. मी एखाद्या भिकाऱ्याला काहीतरी देतो, 1 रुपया 10 रुपये. आता मी उदाहरण दिलं, भिकारीच म्हणा किंवा कुठेही एखादी संस्था आहे, आपण दान देतो, वाटून जातं कुठेतरी मनामध्ये, बहुतेक मी दिलेलं निधी सगळ्यात जास्त असावा. माझ्या एवढं दान कोणीच करत नाही. म्हणून मी म्हणलं, अहंकार म्हणजे खूप असं, अहंकाराची सुपरलेटिव्ह डिग्री आपण ज्याला म्हणतो, तशी जरी आपल्या अंतःकरणात नसली तरी असे विचार जेव्हा येतात, जेव्हा मी माझ्या नकळत करता होतो, आणि म्हणून माझ्या नकळत मला भोगता व्हावंच लागतं. कारण तो नियम आहे वेदांताचा, करतेपणा घेतला की भोगतेपणा स्वीकारावाच लागतो. मग अशा वेळेला जेव्हा मी माझ्या या दयाळूपणाची, सो कॉल्ड निधी दिला ना मी संस्थेला, ईश्वराशी तुलना करतो, माझ्या लक्षात येतं की अरे, एक दाणा पेरतो मी जमिनीमध्ये, एक दाणा, एक बी, त्या एका झाडाला किती कणस, आणि त्या एका कणसाला हजारो दाणे. ईश्वराचा दयाळूपणा. तो हा विचार नाही करत, ज्याने एकच दाणा पेरलाय, मला फार तर फार 2 देऊया. नाही, हजारो दाणे, तेही एका कणसाला. अशी किती कणस कोण देत आहे आपल्याला? कधी केला विचार? मुद्दा, जेव्हा मी अशी माझी तुलना ईश्वराशी करायला लागतो, तेव्हा आपोआप माझा अहंकार गळायला लागतो, आपोआप कमी व्हायला लागतो, आपोआप त्याचा प्रभाव कमी व्हायला लागतो. कारण माझ्या लक्षात येतं की या प्रचंड विश्वाच्या पसाऱ्यामध्ये कसपटासमान सुद्धा मी नाही, एक जीव म्हणून. कारण मी सध्या जीवभावातनच, अहंकार आहे याचा अर्थ जीवभाव आहे, या दृष्टीने बोलतोय. साधना, आपली तुलना ईश्वराशी करणं, जेव्हा जेव्हा अहंकार उफाळून येईल. व्यवहारामध्ये आपल्या सर्वांना अनेक गोष्टीचं स्वामित्व सांभाळावं लागतं. त्यामुळे व्यवहारामध्ये स्वामित्व सांभाळणं, परंतु ममत्व सोडणं म्हणजे साधना. हो, घर माझ्याच नावावर असणार आहे. अमेरिकेतल्या लोकांना माहिती आहे, आले आहेत महिने कशाचे, भरायचा आहे प्रॉपर्टी टॅक्स. एकदा मी नाही भरला. मला वाटलं कॅलिफोर्निया गव्हर्नमेंट दयाळू असेल, त्यांना वाटेल हा मनुष्य पारमार्थिक आहे, कदाचित याची आसक्ती नसावी याच्या घरावरती, म्हणून याने प्रॉपर्टी टॅक्स भरला नसेल. आलं असेल कल्पना तुम्हाला, आलं ना $1,000. मी त्यांच्याशी वादविवाद करून बघितला की अहो थोडी तरी दया दाखवा. 1,000, नथिंग डुईंग, शुद्ध मराठीत त्यांनी मला सांगितलं. प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही, $1,000 दंड. गमतीचा विषय, मुद्दा हा सुरू आहे की व्यवहारामध्ये स्वामित्व माझंच आहे, घरावरती माझंच असणार आहे. गाडीचं रजिस्ट्रेशन मलाच करावं लागणार आहे, कारण गाडी माझ्या नावावरती आहे. स्वामित्व सोडणं ही अपेक्षाच नाही आहे, कारण त्यांनी व्यवहार कोलमडून पडेल, आणि व्यवहारामध्ये गोंधळ घालणं हा परमार्थाचा उद्देश कदापि नाही. आणि स्वामित्वाची बाधा सुद्धा नसते, कारण स्वामित्व आहे म्हणून तर मला या घराचा उपयोग करून घेता येतो की नाही, घरात राहता येतं, ऊन वाऱ्यापासून संरक्षण होतं, गाडीमुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं इत्यादी. त्यामुळे स्वामित्वाची अडचण नाहीच आहे. अडचण कशाची आहे? ममत्वाची आहे. त्या घरावर प्रचंड ममत्व आहे. आणि मग परमपूज्य काका जसं म्हणतात की ममत्व असताना मग जा हा देह गेला तर मग तो परत येतो कधी, अमावस्येच्या रात्री 12
वाजता. आलं असेल कशाबद्दल मी बोलतोय. इतकं जबरदस्त आसक्ती असते. विल म्हणतात त्याला, विल करून ठेवावं. हे सगळे व्यावहारिक गोष्टी आहेत बरं, कारण स्वामित्वाचाच तो भाग आहे. या ठीक आहे, माझ्यानंतर या घराचं काय व्हावं, माझ्यानंतर माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचं ॲसेट्स काय व्हावं, त्याचं कोणाची मालकी, हे सगळं करून ठेवावं व्यवस्थित, जसं व्यवहारात करावं तसं. पण ते परमपूज्य काका जसं मगाशी म्हणाले तसं, पण तसं होतंय का नाही हे बघायला पुन्हा रात्री 12 वाजता अमावस्येच्या येऊ नये. ममत्व. त्यामुळे स्वामित्व सांभाळणं आणि ममत्व सोडणं म्हणजे साधना, अशी व्याख्या आपण शिकलो. आणि हा जो विवेक आहे, हे जे तारतम्य आहे, हे आपल्याला व्यवहारामध्ये शिकताच आलं पाहिजे. की नाही, हा स्वामित्वाचा भाग आहे, हा ममत्वाचा भाग आहे. आणि छान करता येतं, काही बिघडत नाही, अगदी छान. स्वामित्वाची जी काही जबाबदारी असेल, मगाशी मी घराचा टॅक्स आणि गाडीचं रजिस्ट्रेशन वगैरे जे काही बोललो, स्वामित्वाचा भाग आहे, केलंच पाहिजे. ममत्व नको, गरज नाही, आवश्यकता नाही. आणि ते पारमार्थिक प्रगतीच्या आड येतं म्हणून. आणि म्हणून ते सोडणं म्हणजे साधना. आपल्या अंतःकरणामध्ये तमोगुणाचा आणि रजोगुणाचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा प्रभाव सांभाळणं म्हणजे साधन. पुन्हा एकदा बोलतो, आपल्या अंतःकरणामध्ये तमोगुणाचा आणि रजोगुणाचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा प्रभाव सांभाळणं. शब्द काय वापरले? प्रभाव कमी करणं. कारण कुठलाही गुण नष्ट होत नसतो. जाता जाता माहिती आहे आपल्या सगळ्यांना, आपण सगळे अभ्यासूच आहोत, पण एक आठवण, कुठलाच गुण नष्ट होत नसतो, होऊन चालणारही नाही. मग काय करायचं आहे? प्रभाव कमी करायचा. तमोगुणी बहुतांश लोक आपण नाही, किंवा इतका प्रभाव आपल्या जीवनात नाही असं म्हणूया, ज्या अर्थी आपण इथे पारमार्थिक चिंतनासाठी जमलेलो आहोत. पण रजोगुण मात्र प्रचंड धुमाकूळ घालतो आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते, कारण आपण त्याचा विचारच करत नाही. आणि हेच करणं म्हणजे साधना, हे आपण शिकतोय. कारण हा प्रभाव कमी करणं म्हणजे त्याचा तो प्रभाव पहिले लक्षात तर आला पाहिजे, त्याच्या अभिव्यक्ती माझ्या जीवनातल्या लक्षात तर आल्या पाहिजे. मॅनिफेस्टेशन शुद्ध मराठी. की नाही, इथे माझी गाडी घसरते, नाही माझं हे जे बोलणं आहे ना, माझं हे जे वागणं आहे, माझी जी कृती आहे, ही रजोगुणामुळे आहे. आता केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा, प्रश्न विचारलाय अर्जुनाने, आणि भगवंत सांगतात आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. मॅनिफेस्टेशन बद्दल बोलत होतो आपण, अभिव्यक्ती. माझ्या जीवनामध्ये काम अखंड धुमाकूळ घालत असेल, संपतच नाही आहे माझी यादी इच्छांची, विशलिस्ट. आणि काम असल्यामुळे क्रोध आहेच, तो येणारच आहे, स्वाभाविकच आहे. पण प्रत्येक वेळेला थोडीच कामनापूर्ती होणार आहे. याच्यावरनं समजून घ्यायचं की अजूनही रजोगुण अंतःकरणामध्ये जबरदस्त ठाण मांडून बसलेला आहे. आणि याला साधना का म्हणतोय आपण? की याचा प्रभाव कमी करून सत्वगुण सांभाळणं. कारण सत्वगुणाशिवाय साधनाच अशक्य आहे. कारण सत्वगुणाचं देणं आहे, केलाय आपण विचार मागच्या वेळेला. सातत्य, पहिलं देणं सत्वगुणाचं आहे, सातत्य. माझ्या साधनेचं सातत्य टिकत नाही, त्या साधनेची अनुकूलता टिकत नाही, कारण मी रजोगुणाची प्रतिकूलता कमीच करत नाही. सत्वगुणाशिवाय साधना अशक्यच आहे. आणि रजोगुण जसा क्षीण व्हायला लागतो ना, तसं आपलं अंतःकरण स्वस्थ व्हायला लागतं. अजून एक एक छान निकष बोलण्यातून पुढे येतात आहे. करायचा आपला विचार, परमार्थामध्ये स्वतःचाच अभ्यास करायचा असतो, दुसऱ्याचा नाहीच. माझं अंतःकरण बहुतांश वेळेला अशांत असतं का? हो, मग मी रजोगुणी आहे.
सत्वगुण सातत्य, शांतता, परमार्थाची आवड, भगवंताचं प्रेम, केलेल्या अभ्यासाचं आकलन होणं, समजलेलं लक्षात राहणं, लक्षात राहिलेलं वेळेवर आठवणं, वापरण्यासाठी, वागणं दुरुस्त करण्यासाठी, ही सर्व सत्वगुणाची देणी आहेत. त्या अभिव्यक्ती आपल्याला त्यामुळे शोधायच्या आणि त्या कमी करायच्या, रजोगुण कमी करायचा. संत एकनाथ महाराज म्हणतात की देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म निपजे जाण, इंद्रिय ती गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. एकनाथी भागवत 11वा अध्याय 39 क्रमांकाची ओवी. देही ज्या गुणाचे प्राधान्य, फार सुंदर ओवी आहे, अप्रतिम ओवी आहे. हे कशासाठी सांगतो अप्रतिम? एक माझ्यासाठी तेही लागू पडतेच की ज्या गुणाचं प्राधान्य माझ्या अंतःकरणात आहे तसंच कर्म माझ्याकडून होणार आहे, त्याच कर्माची आवड मला आपसुकच लागणार आहे, तीच कर्म मला करावीशी वाटणार आहे. थोडी कुठे शनिवारावर सुट्टी मिळाली किंवा थोडं कुठे काही मोकळा वेळ मिळाला की रजोगुण असेल तर पहिले बाहेरचेच कार्यक्रम मी ठरवणार आहे. माझ्या टू डू लिस्टमध्ये साधना ही नेहमी खालीच राहणार आहे, ती क्रमांक 1 वरती कधीच येणार नाही. प्रायोरिटी, प्राधान्यक्रम, प्रधानता. तैसेची कर्म निपजे जाणं. कारण का? इंद्रिय ती गुणाधीन तदनुसार जाणं वर्तते. आता ही ओवी याच्यासाठी मी छान म्हणालो, उपयोगाची म्हणालो, की जसं हे माझ्या बाबतीत लागू पडतं तसं इतरांच्याही बाबतीत लागू पडतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं, आपल्या घरामध्ये काही व्यक्ती असतात, आपले काही नातेवाईक असतात, आपल्या ऑफिसमध्ये काही व्यक्ती असतात, थोडक्यामध्ये ज्यांचा सहवास आपल्याला टाळता येत नाही. त्याला काय म्हणायचं? विसंगती. परमपूज्य काकांनी छान शब्द त्याला दिलेला आहे. सत्संगती, कुसंगती आणि विसंगती. सत्संगती आणि कुसंगती आत्ता विषय नाही आपल्याला, त्यामुळे मी त्याचं वर्णन नाही करणार आणि समजतं आपल्याला. पण ह्या दोन्हींच्या मध्ये जी असते ती विसंगती, जी टाळता येत नाही. आपल्याला प्रचंड राग येतो कारण एखाद्या व्यक्तीचं वागणं आपल्याला आवडत नाही. बरं, ती व्यक्ती योग्य वागते का अयोग्य वागते हा विषय आपण सोडून देऊ, पण मला आवडत नाही, मला राग येतो, तेव्हा ही ओवी आठवावी. आणि ही ओवी तेव्हाच आठवते जेव्हा सत्वगुण माझ्या अंतःकरणात पुरेसा जागा असतो. नाही तर त्या व्यक्तीने काहीतरी बोललं की पुढच्या 2 तासासाठी माझं ब्लड प्रेशर आलं असेल लक्षात. तेव्हा हे आठवावं की अरे, देही ज्या गुणाचे प्राधान्य, ही व्यक्ती रजोगुणी आहे, प्रचंड रजोगुण या व्यक्तीमध्ये आहे, प्रचंड तमोगुण या व्यक्तीमध्ये आहे, मग ही असं नाही वागणार तर कसं वागेल, असं परमपूज्य काका प्रतिप्रश्न विचारायला शिकवतात आपल्याला. पहा कुठल्या कुठे गेलं. आधी मला राग येत होता, आता मला असं वाटतं की व्यक्ती अशी नाही वागणार तर कशी वागणार आहे. स्वाभाविकच आहे, कारण देही ज्या गुणाचे प्राधान्य. आता त्या व्यक्तीने रजोगुण कमी करावा का न करावा, ती व्यक्ती पारमार्थिक आहे, त्याला परमार्थाची आवड आहे, त्याची श्रद्धा आहे, माझे चिंतनाचे विषय नाही. मला फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे, ही व्यक्ती अशीच वागणार आहे. अर्धी शांती जीवनात तशीच लाभते. मी नेहमीच सांगतो, ती पारमार्थिक शांती तर नंतरची गोष्ट झाली. जेव्हा हे मी मनापासून स्वीकारतो आणि त्याप्रमाणे माझं वागणं दुरुस्त करून घेतो. म्हणजे कसं, माझं जे अंतःकरण विकारी होत होतं आत्तापर्यंत त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे, त्याच्यावर मी सहज नियंत्रण आता मिळवू शकतो. हा, व्यवहार व्यवहारासारखाच केला पाहिजे. व्यवहारात जे योग्य जसं त्याला उत्तर द्यायचं, पण आतलं पोटातलं पाणी आपल्या हालत नाही. परमपूज्य काकांचंच वाक्य आहे. पोटातलं पाणी हलणं वाक्प्रचार आपल्या सगळ्यांना चांगला कळतो. याला म्हणायचं देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म निपजे जाण. तो तसाच वागणार आहे. आपलं होतं काय, आयुष्यभर या व्यक्तीने बदलावं याची वाट बघत बसतो आपण. ती व्यक्ती बदलणार नसतेच. त्याचा परिणाम फक्त असा होतो, आयुष्यभर मी अशांत राहतो. कारण ती विसंगती आहे, सोडता तर येतच नाही, सांभाळावीच लागते. कारण ती बायको असू शकते, नवरा असू शकतो, मुलगा असू शकतो, आई वडील असू शकतात, शेजारी असू शकतात, कदाचित ऑफिसमधला बॉस जो बदलतो काही वर्षांनी, पण काही वर्ष तो देतोच त्रास आपल्याला. ह्याला म्हणायचं साधना. भूतकाळातील अनावश्यक बुड्या
आणि भविष्य काळातील अनावश्यक उड्या थांबवणे म्हणजे साधना. छान शब्द आहेत. काय शब्द आहेत? भूतकाळातील बुड्या आणि भविष्य काळातील उड्या हे थांबवणे म्हणजे साधना. कारण अखंड आपण वर्तमानात जगतच नाही. वी नेव्हर लिव्ह इन द प्रेझेंट. करून पहा विचार आपल्या अंतःकरणाचा. अखंड आपण एक तर भूतकाळातले विचार सुरू असतात. असं झालं होतं, तसं झालं होतं, मग तसं व्हायला नको होतं, मी असं करायला नको होतं, हिनी तसं बोलायला नको होतं, इत्यादी इत्यादी. किंवा भविष्य काळातल्या योजना. असं होईल, तसं होईल, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, आज नाही झालं तर उद्या होईल. आशा, तृष्णा, इच्छेचे अनेक प्रकार परमपूज्य मंदादेने आपल्याला समजून सांगितलेले. अनावश्यक, हा शब्द महत्वाचा आहे, अधोरेखित करून घ्यायचा. अनावश्यक, जे आवश्यक आहे ते केलंच पाहिजे. उदाहरणार्थ, मला समजा जायचं आहे कुठे प्रवासाला, त्याचं काही नियोजन करावं लागतं. आरक्षण म्हणजे शुद्ध मराठीत बुकिंग म्हणतो आपण त्याला, ते करावं लागतं. हे सगळं करणं, त्याप्रमाणे सगळे पावलं उचलणं हे आवश्यक आहे व्यवहाराचा भाग म्हणून. आपण अनावश्यक गोष्टींबद्दल बोलतोय, ज्याला मनोराज्याचं स्वरूप येतं बहुतांश वेळेला. माऊली 6व्या अध्यामध्ये समाधीचं वर्णन करताना म्हणते, जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिय भूमिके समाधी राहे. काय सुंदर उभी आहे. 60 क्रमांकाची उभी आहे, 6वा अध्याय. जेथ पुढील पैस पारुखे, हा जो एक भविष्यातील एक विस्तार आहे संकल्पांचा, कर्तव्यांचा, हे करीन ते करीन, असं करीन तसं करीन, हे सुद्धा जिथे सगळं थांबतं आणि मागील स्मरावे ते ठाके, मागील झालेल्या सगळ्या कर्तव्यपूर्तींचं सुद्धा स्मरण जिथे राहत नाही, अशी जी एक सरस, अशी एक समान वृत्ती जी असते, तिथे काय आहे? ती समाधी आहे. समाधीची व्याख्याच केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. इतकं महात्म्य आहे. म्हणून तर माऊली म्हणते काय, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. कारण आता ह्या क्षणी सुद्धा आपण सर्व ब्रह्मच आहोत ना. काही बाहेरून नवीन काही यायचं नाही आहे, ते नित्यप्राप्त चिस्तप्राप्ती आहे. पण मला अजून तसा अनुभव येत नाहीये का? संकल्प जैसा किडाळाचा दोष जाय, अशी सुरुवात आहे त्या ओळीची. आणि पंधरेताईची होय. किडाळ हा जो संकल्पाचा किडाळ आहे, हा जो कामनेचा किडाळ आहे, अखंड माझ्या अंतःकरणात धुमाकूळ घालतोय, पुन्हा कशाचं देणं आहे? रजोगुणाचं. तोपर्यंत स्वरूपाची प्राप्ती नाही. आणि म्हणून पुढची व्याख्या काय सांगते आपल्याला? पूर्ण काम होण्यासाठी केलेली अखंड शास्त्रशुद्ध धडपड म्हणजे साधना. काय व्याख्या? पूर्ण काम. पूर्ण काम म्हणजे काय? माझ्या आयुष्यातले जेवढे सगळे काम आहेत, म्हणजे कामना आहेत, म्हणजे इच्छा आहेत, त्या सर्व पूर्ण करण्यासाठी केलेली अखंड शास्त्रशुद्ध धडपड, असा अर्थ आहे का त्याचा? असा अर्थ नाही आहे. कारण आहे, माझ्या आयुष्यातल्या इच्छा आणि कामना म्हणजे युट्यूबवरचे व्हिडिओज किंवा टिकटॉकवरच्या क्लिप्स आहेत. का बरं असा दृष्टांत दिला मी? इन्फायनेट स्क्रोलिंग आहे. तो अंगठा तुटून पडेल एक दिवस शेवटी, पण ते काही थांबतच नाही. असं वाटतं आत्ता संपेल, मग संपेल, आता तरी मी तळाशी पोचलो असेल, मग मला माझा फोन खाली ठेवता येईल, की चला झालं बघून. नाही, गमतीचा विषय. पण माझ्या जीवनातल्या कामना म्हणजे इच्छा या अशाच आहेत. महाशनो महापापमा म्हटलेलं आहे भगवद्गीतेत त्याला. तुम्ही जेवढं ओतत जाल इंधन, तेवढा तो अग्नी कामनेचा भडकतच जाणार आहे. त्यामुळे पूर्ण काम याचा अर्थ काय आहे? मला ती आरती आठवली गणपतीची, परमपूज्य काकांचं फार सुंदर प्रवचन आहे त्या आरतीवरती. दर्शन मात्रे कामनापूर्ती असं म्हटलंय नाही गणपतीच्या आरतीमध्ये. तिथे कामनापूर्ती म्हणजे काय? सर्व कामनांना विराम मिळतो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यालाच म्हणायचं पूर्ण काम. कारण तो आनंदरूप गणपती
मीच आहे हे जेव्हा मला अनुभवायला येतं तेव्हा काम राहील कशासाठी? कारण काम म्हणजे इच्छा ही केवळ सुखासाठी असते, केवळ सुखासाठी फक्त. बाकी कशाहीसाठी ती इच्छा नसते. मग मीच सुखरूप आहे हा अनुभव घेतल्यानंतर मी पूर्ण काम होणार नाही का? नव्हे, पूर्ण काम होईस्तोवर अनुभव नाही आहे. कठोपनिषद यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते, आपल्याला कठोपनिषद सांगत आहे. त्यामुळे असं पूर्ण काम होण्यासाठी केलेली अखंड मात्र शास्त्रशुद्ध धडपड म्हणजे साधना. खरं सांगायचं तर या एकाच साधनेवरती एकताच बोलता येईल इतकी महत्वाची ही आपल्यासाठी खरं म्हणतात व्याख्या आहे. पण असो, आपल्या इतर चिंतनामध्ये हे विषय पुन्हा वारंवार येऊन जातीलच. कारण प्रापंचिक आपण असल्यामुळे पूर्ण काम कसं व्हावं हा मोठा चिंतनीय विषय आहे. असो, विचार हे मोक्षाचं साधन आहे असा ठाम निर्णय करणं म्हणजे साधना. पुढची व्याख्या काय? व्याख्या विचार. अनेकांना वाटतं हे आनंदाचे तत्वज्ञान काय चाललंय या लोकांचं, 50 पेक्षा जास्त भाग झाले, नक्की करतात काय? त्यांना काय वाटायचं वाटू दे, आपण हे का करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. काय शिकतोय आपण या सर्व याच्यातून इतकं सविस्तर आपण काय करतोय? आपण विचारच तर करतोय. आणि विचाराला शास्त्रशुद्ध केलेल्या विचाराला परमार्थामध्ये खास राखीव शब्द आहे, त्याला विवेक असं म्हणतो. तो विवेकच आपण शिकतोय. कारण पहिलं पायरीच ती आहे, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मग मुमुक्षुत्व आहे. हा विवेक कसा करावा व्यवहारामध्ये, तो कसा वापरावा, कसं स्वतःच वर्तणूक सुधारून घ्यावी, ह्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. त्याचे भाग किती होतील आणि किती नाही तो आकडा महत्वाचा नाही आहे. त्यामुळे विचार हे मोक्षाचं साधन आहे हे माझे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात. लवकर मान्यच होत नाही लोकांना. आणि का होत नाही? कारण आपण सर्वजण अत्यंत कृतिशील लोक आहोत. काहीतरी करायला सांगा, एकादशा करायला सांगा, 16 सोमवार करायला सांगा, चतुर्थीचा उपवास करायला सांगा, कुठेतरी एखादा मोठा डोंगर चढून यायला सांगा 1000 पायऱ्या असलेल्या. मग करू नये का? ते करू नये का करावं हा विषयच नाही, ते करावंच, प्रश्नच नाही, तो परमार्थाचा भाग आहे. पण प्रत्येक गोष्टीला एक मूल्य असतं आणि मर्यादा असते, लक्षात ठेवायचं. त्याला निश्चित मूल्य आहे पण त्याला एक मर्यादा पण आहे. खरं साधन विचार हेच आहे का? याचं कारण आहे, हे जग सत्य आहे हा अविचार आहे, मी देह आहे हा अविचार आहे, मी कर्ता आहे हा अविचार आहे, मी भोगता आहे हा अविचार आहे, मला दिसणारे सर्व भेद या जगातले सत्य आहे हा अविचार आहे. मग इतके सगळे अविचार जे आहे ज्याला भ्रांती म्हणतात, अविचाराचा मुकाबला विचारानेच करावा लागतो. फक्त त्या विचाराचं अधिकार, त्या विवेकाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी ही आधीची साधनं करावी लागतात, जी मी मगाशी बोललो. कृतिशीलता त्याच्यासाठी आहे. चिंतनशीलतेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी कृतिशीलता आहे. आणि विचार, विवेक याचा अर्थ तसं वागणं पण अपेक्षित आहे. नुसता विचार नव्हे, विवेक करणं आणि तो विवेक सांभाळणं म्हणजे तसं आपला वर्तणूक बदलणं, याला म्हणायचं साधना. प्रपंचात मी आहे पण माझ्यात प्रपंच नाही, हे साधण्याचा अभ्यास म्हणजे साधना. खूप सुंदर वाक्य आहे, साधकासाठी तर फार महत्वाचं आहे प्रापंचिक, की मी प्रपंचात असणारच आहे. कारण आपण प्रापंचिक आहोत, आपले काही कर्तव्य आहेत, काही भूमिका आहे, त्या पार पाडाव्याच लागणार आहे. त्यामुळे मी प्रपंचात असणारच आहे, माझ्यात प्रपंच नाही. हे कसं साधावं याचा अभ्यास करणं म्हणजे साधना. माझ्या जीवनामध्ये आता एक सर्वसमावेशक व्याख्या करून टाकू. आता माझ्या जीवनामध्ये वाढती शांती, वाढती तृप्ती, वाढते समाधान, वाढती निर्भयता
प्राप्त होण्यासाठी केलेल्या शास्त्रशुद्ध, नेमक्या व नेटक्या प्रयत्नांना साधना असं म्हणतात. ही साधनेची सर्वसमावेशक व्याख्या आहे. आणि आत्तापर्यंत मी केलेल्या सर्व व्याख्या किंवा अजूनही अनेक व्याख्या, त्या सर्वांचा समावेश याच्यातच होतो. कारण हे परमार्थशास्त्रांनी आपल्यासमोर ठेवलेले निकष आहे की माझी साधना, माझी प्रगती योग्य दिशेने होती आहे की नाही, हे तपासण्यासाठी कोणालाही विचारण्याची गरजच नाही आहे. काय निकष आहे? पुन्हा एकदा, वाढती शांती, वाढती तृप्ती, वाढतं समाधान, वाढती निर्भयता. हे आहे का माझ्या जीवनामध्ये? वाढतं आहे का? शांती वाढते आहे का कमी होते आहे? तृप्ती वाढते आहे की कमी होते आहे? समाधान वाढतंय का कमी होत आहे? निर्भयता, की जे महाभयापर्यंत ती गाडी जाते, मृत्यूचं भय तर सर्वांनाच असतं, ते सुद्धा त्याच्या जीवनातून निघून गेलेलं आहे. पण हे वाढतं ठेवणं, त्याच्यासाठी शास्त्रशुद्ध, नेमका, नेटका प्रयत्न करणं, याला म्हणायचं साधन. आपण एक जवळपास 50 व्याख्या बघितल्या साधनेच्या. किती सत्र झाली मला माहीत नाही, 3-4 सत्र झाली असतील. पण विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या या साधनेच्या जवळपास 50 व्याख्या आपण पाहिल्या. अशा अजून अनेक व्याख्या बरं का, त्या 50 आकड्याला काही महत्व नाही आहे. अनेक व्याख्या नव्हे, खास आपल्या स्वतःच्या सुद्धा अशा साधनेच्या व्याख्या आपल्याला तयार करता येऊ शकतात आणि केल्या पाहिजे आपण. आणि त्यानुसार आपल्या वागण्यात दुरुस्ती त्याच्यामुळे आपल्याला करता येऊ शकते. उदाहरणार्थ, गरज नसताना स्मार्टफोनला हात न लावणे म्हणजे साधना. कशी वाटली व्याख्या? माझ्यासाठी केलेली आहे, तुमच्यासाठी नाही. माझ्या ज्या समस्या आहे की नाही जीवनामध्ये, कारण ते इंद्रिय इतकं, तर ते हात नावाचं जे इंद्रिय आहे त्याला मेंदूकडनं सूचना यावीच नाही लागत. नव्हे ते हाताला उगवलेलं असं ते नवीन इंद्रियच वाटतं हे सगळं जे काय आहे ते. गरज नसताना हात तिकडे जातो, गरज नसताना उचलायचं, आपलं बघायचं. बरं, इतक्या सुंदर टेक्नॉलॉजी आहे, काही पासवर्डही टाकावं लागत नाही. मी नुसतं त्याच्याकडे पाहिलं की ते आनंदाने अनलॉक होतं. कळलं असेल तुम्हाला मी कशाबद्दल बोलतोय. मुद्दा एवढाच आहे की गरज नसताना, आता मला कोणाला तरी फोन करायचा आहे, त्याच्यासाठी ते यंत्र बनवलं आहे. मग ते हातामध्ये उचलणं वेगळं. किंवा 4 तास झाले मी फोन बघितला नाही, कोणाचा काही महत्वाचा संदेश मला आलाय का, त्याच्यासाठी हातात फोन घेणं वेगळं. पण गरज नसताना स्मार्टफोनला हात न लावणं म्हणजे साधना. ज्या गोष्टींचा माझ्या जीवनाशी संबंध नाही त्या गोष्टी युट्यूबवर बघणं बंद करणं म्हणजे साधना. माझी खात्री आहे, समर्थ आत्ता असते तर दासबोधात ह्या सर्व गोष्टींचा मूर्ख लक्षणांमध्ये समावेश केला असता समर्थांनी. गमतीचा विषय, माझा बोलण्याचा उद्देश हा आहे की अशा साधनेच्या व्याख्या आपल्याला तयार करता आलं पाहिजे स्वतःसाठी. की माझं कुठे चुकतं आहे, माझ्या लक्षात आलं, ठीक आहे, मग तसं न करणं म्हणजे साधना. लिहून ठेवायचं भिंतीवरती. का? कारण येता जाता मला ते दिसेल आणि मला त्याची आठवण होईल. कारण अजून त्याची आठवण स्वतःहून एवढा होण्या इतकाच सत्वगुण माझ्या अंतःकरणात नाही म्हणून. तशा आपल्याला व्याख्या तयार करता येतील. थोडक्यामध्ये काय की आपण प्रापंचिक असल्यामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला प्रपंचाचे व्याप्त असणारच आहे. परंतु त्या व्यापांच्या व्यतिरिक्त असलेले उपद्व्याप बंद करणं म्हणजे साधना. व्यापापेक्षा उपद्व्यापामुळे जास्त नुकसान होतं आपलं. व्यापामध्ये ठीक आहे, थोडा वेळ जाईल आपला, 8-10 तास नोकरी असेल, अजून काही घरातली कर्तव्य असतील. पण जेव्हा मी हे नको ते बघत बसतो की नाही, मी समजा 1 तास बघितलं तर तो 1 तासच वाया जातो असं नाही आहे. कारण मुळात मी बसतो तेव्हा 10 मिनिटं बघायचं असं ठरवून बसतो. आणि मी मागच्याच वेळेला एकदा बोललो होतो की हे जे सगळे लोक आहेत सोशल मीडियावाले, अगदी नेटफ्लिक्सपर्यंत, दे हॅव हायर्ड न्यूरो सायंटिस्ट. वाय? दे वॉन्ट टू स्टडी when the dopamine is released in the brain. So it is a well designed addiction.
हे आपल्या लक्षात येत नाही. या पातळीपर्यंत आता या कंपन्या चाललेल्या आहेत की या पद्धतीने ते कॉन्टेंट ज्याला म्हणतात ते तयार करतात आणि आपल्यासमोर आणून छानपैकी असं प्रेझेंट करतात. आणि मग मी ठरवलेलं असतं 10 मिनिटं आणि मी बघत बसतो 1 तास. याला म्हणायचं उपद्व्याप. प्रपंच आड येत नाही, प्रपंचातले कर्तव्य आड येत नाही. आपण जर शास्त्र प्रणित किंवा संत प्रणित ज्याला म्हणतात तसा प्रपंच जर केला तर तो परमार्थच आहे. कारण तो चित्तशुद्धीला कारण होतो. कारण माझी सर्व कर्तव्य मी जेव्हा जशी पूर्ण पार पाडायला पाहिजे तशी पाडतो, त्याचं फल चित्तशुद्धी हे आहे. आणि खरं याच्या उलट शास्त्र आणि संत यांच्या शिकवणीला सोडून केलेला जो परमार्थ असतो ना, तो बंधनाला कारणीभूत होतो. होतं, अनेक जण असे दिसतात आपल्याला, ना शास्त्र ना संत, कशाचीच फिकीर नाही, आणि माझ्या दृष्टीने माझ्या म्हणण्याप्रमाणे मी परमार्थ करतोच आहे. बंधनालाच कारणीभूत होणार आहे, कारण तो प्रपंचच आहे. आणि जर शास्त्र जसं सांगतं, संत जसं उपदेश करतात, तसा जर मी प्रपंच केला तर तो परमार्थच आहे. कारण प्रपंच करताना अखंड ईश्वराचं अनुसंधान अपेक्षित आहे. म्हणजे काय होतं, प्रपंच बाधत नाही. हा बाधत नाही शब्द मला खूप आवडतो. कारण काय, तसं आता उदाहरणार्थ थंडी, आता थंडीचे दिवस सुरू होणार आहे. आता मी कितीही रडलो, काय थंडी कशाला येते, मला इतका त्रास होतो, असं होतं तसं होतं, काही फायदा होणार आहे का नाही. थंडी ही वास्तव आहे, येणारच आहे दरवर्षीप्रमाणे. मग मला थंडी बाधू नये असं मला वाटत असेल तर काय करावं. माहिती आहे आपल्या सगळ्यांना, आपण जे करतो तेच. जॅकेट घाला, कानाला बांधा, काय जे काय असेल ते सगळे उपाय. म्हणजे थंडी आहे हे वास्तव स्वीकारून, तसं ईश्वराचं अनुसंधान ठेवून जर मी प्रपंच केला तर तो बाधत नाही. असा संसार परमार्थाच्या आड येत नाही. उलट काय होतं माहिती आहे का, परमार्थ प्रांतामध्ये आपण असू आणि आपण प्रामाणिक प्रयत्न करत असू साधनेचे, तर त्याचा परिणाम म्हणून आपलं मन शांत व्हायला लागतं, सत्वगुणाची वाढ व्हायला लागते, आणि त्याचा सुपरिणाम, चांगला परिणाम प्रपंचात दिसायला लागतो. कारण आपले संबंध सुधारायला लागतात. हे अनुभवाचे विषय. ऑफिसमध्ये लोक विचारतात, का हो आजकाल तुम्ही फार शांत झाल्यात, आधी तुम्ही फार चिडचिड करायचे, क्रोध यायचा तुम्हाला पटकन, आजकाल तसं तुम्ही पटकन चिडत नाही. हे लोक बोलून दाखवतात. संघर्ष कमी होतात, कारण माझ्या बाजूनी साधक म्हणून मी संघर्ष संपवलेला असतो. पण माझ्या बाजूने मी संपवला म्हणून जग त्याच्या बाजूने संघर्ष संपवेलच असं सांगता येत नाही. पण माझ्या बाजूने असलेले संघर्ष मी संपवलेले असल्यामुळे तेवढ्या प्रमाणात शांती जीवनामध्ये वाढणारच आहे. निर्णय क्षमता वाढते. अनुभवाचे विषय ते सगळे. घडणाऱ्या गोष्टींविषयी आपल्या प्रतिक्रिया सौम्य होतात. त्यामुळे लौकिक दृष्टीने संसारही सुखाचा होतो. फक्त महत्वाचं काय आहे, प्रपंच करताना परमार्थाच्या सुखरूपतेचं ध्येय मात्र आपल्या नजरेसमोरून हलू द्यायचं नाही पाहिजे. हे अखंड, यालाच अनुसंधान म्हणतोय आपण. याला तुम्ही नामानुसंधान म्हणा, तत्वानुसंधान म्हणा, आत्मानुसंधान म्हणा. आपापल्या साधनेच्या जो काही, जी काही आपलं साधना सद्गुरूंनी दिलेली असेल त्याप्रमाणे त्याचं स्वरूप बदलेल, पण मूळ अनुसंधान. व्यावहारिक सत्तेत कर्म सुरू आहे आणि पारमार्थिक सत्ते माझं अंतःकरण अखंड मी ठेवलेलं आहे नेऊन, याला म्हणायचं अनुसंधान. ही त्याची गुरुकिल्ली आहे प्रपंचाची. म्हणून तर समर्थ म्हणतात प्रपंच करावा नेटका. पण नेटका म्हणजे कसा, तो फिका झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याला म्हणायचं नेटका. असं साधना या विषयाची सांगता करताना ज्या साधकाला खरोखर परमार्थामध्ये काही साधायचं आहे, त्यांनी स्वतःच्या देहाकडे आणि जगाकडे नेहमीचा विचार, आपल्याला माहिती आहे वेदांतामध्ये अहंकारादी जगत असा शब्द आहे. कारण नाही तर सारखं जगाकडे बोट दाखवायची आपल्याला सवय असते. पण माझा देह
त्या 5 कोशांसकट त्या देहाचाच, त्या जगाचाच भाग आहे, हे आपण सोयीस्करित्या विसरून गेलेलो असतो. म्हणून दरवेळेला जग म्हटल्यानंतर माझ्या देहासकट हे जग आहे हे लक्षात ठेवायचं. तर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलावी. एक शेवटचा विचार या साधना या विषयाची सांगता करताना आपण करू, की माझा देह आहे, हे जग आहे. माझा देह ज्या जगाचा भाग आहे ते हे जग आहे, त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी आपण बदलावी. आपण ज्या सगळ्या साधनेच्या विविध व्याख्या पाहिल्या त्या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्येच होतो, त्याचा परिपाक ज्याला म्हणता येईल तो त्याच्यामध्ये होतो. 2 पद्धतीने त्याचा विचार करता येतो. एक, या देहाबद्दल आणि जगाबद्दल कोणती दृष्टी स्वीकारावी, 2 पद्धतीने. एक, त्याला मिथ्यात्व दृष्टी असं म्हणतात. म्हणजे ज्या साधकाच्या अंगी चांगली विरक्ती बांधलेली आहे, वैराग्य संपन्न साधक आहे, मलदोषाची निवृत्ती बहुतांश प्रमाणात झालेली आहे. मलदोषाची निवृत्ती म्हणजे काय? निषिद्ध कर्माकडे प्रवृत्तीच होत नाही. फार महत्वाचा शब्द आहे हा, प्रवृत्ती होत नाही. बौद्धिक पातळीवरती मी हे असं करू नये असं मला पटलेलं असणं वेगळं, आणि मला स्वतःहून ते करावंसच वाटू नये, याला म्हणायचं प्रवृत्ती न होणं. याला म्हणायचं मलदोषाची निवृत्ती. आणि निषिद्ध कर्म म्हणजे काय हे आपल्या सर्वांना छान कळतं, त्याचं वेगळं वर्णन करण्याची गरज नाही. त्यामुळे मलदोषाची निवृत्ती बहुतांश प्रमाणात ज्याची झालेली आहे, अंगी वैराग्य मांडलेलं आहे, मनासह ज्याची सर्व इंद्रिय त्याच्या स्वाधीन आहेत, रजोगुणाचा प्रभाव कमी असल्यामुळे अंतःकरणामध्ये चांचल्य सुद्धा कमी आहे. आणि चांचल्य कमी असल्यामुळे वेदांत शास्त्रात उत्तम गती आहे. असा जो प्रापंचिक साधक असतो त्यांनी काय करावं? त्यांनी अखंड आत्मानुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. अखंड आत्मानुसंधान सांभाळायचं. शक्यतो एकांत सांभाळावा. शक्यतो शब्द का वापरला? कारण पुन्हा आपण काय आहोत? प्रापंचिक आहोत. त्यामुळे आपल्याला व्यवहार हा करावाच लागणार आहे. पण म्हणून समर्थ आपल्यासाठी सांगतातच आहेत काय? काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ. तो एकांत आपल्याला कमवावा लागणार आहे. नोबडी इज गोइंग टू ऑफर यू ऑन द प्लॅटर. कोणी असं म्हणणार नाही, मागे जाता तुम्ही असं करा, दुपारी 3 ते 4 आम्ही तुम्हाला एकांत देतो, आम्ही कोणीच तुम्हाला फोन करणार नाही, संदेश पाठवणार नाही, कामं सांग, होणारच नाही. मलाच माझा एकांत मिळवावा लागणार आहे. जेवढा शक्य आहे आपले प्रापंचिक कर्म सांभाळून आपले आयुष्य आपण वेगवेगळ्या टप्प्यावरती आहोत सगळेजण. जे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांना तो जास्त मिळतो, त्याचा ते काय उपयोग करतात हा भाग वेगळा. जे नोकरी करणारे आहेत त्यांना कमी मिळतो, पण मिळू शकतो. त्यामुळे एकांत सांभाळावा. अनावश्यक व्यवहार त्यांनी टाळावे. 13व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानाचं वर्णन करते, फार सुंदर ओवी आहे. बहु एकांतावरी प्रीती. 13व्या अध्यायात अरतिर जनसंसदी हा जो श्लोक आहे ना, त्याच्यावर भाष्य करताना माऊली बोलते आहे, बहु एकांतावरी प्रीती जया जनपदांची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. अप्रतिम ओवी आहे. अध्याय 13 ओवी क्रमांक 614. बहु एकांतावरी प्रीती, मनापासून त्याला एकांताची आवडच असते, अशा साधकाबद्दल आपण बोलतोय. जनपदांची खंती, आता हे ज्ञानाचं लक्षण म्हणून केलेलं आहे. जे ज्ञानाचं लक्षण आहे ते साधकासाठी साधन असतं, नेहमी शिकतो आपण. आत्मानुसंधान सांभाळावं अशा साधकांनी. आणि आत्मानुसंधान सांभाळावं म्हणजे तरी नेमकं काय हो? तर प्रपंचातील व्यवहार सुरू असताना, कारण आता व्यवहार तर सुरू आहे, आपण बैठकीच्या साधनेबद्दल बोलत नाहीये, मांडी घालून डोळे मिटून तो बसलेला नाहीये साधक. कारण आपण जगताकडे या देहाकडे बघण्याची दृष्टी हा विषय बोलतो आहोत. त्यामुळे प्रपंचातले व्यवहार सुरू आहे, पण ते व्यवहार सुरू असताना त्याच्या मिथ्यत्वाचं म्हणजेच त्याच्या प्रातिभासिक स्वरूपाचं अखंड स्मरण ठेवावं.
आणि खरं शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर दोनच सत्ता आहेत, एक पारमार्थिक सत्ता आणि एक प्रातिभासिक सत्ता. हा अधिकार ज्यांचा नाही त्यांच्यासाठी तिसरी व्यावहारिक सत्ता सांगितली जाते. पण हा अधिकार ज्याचा आहे त्याने प्रातिभासिक स्वरूपाचं अखंड स्मरण ठेवावं. व्यवहार सुरू आहेत, कर्म होत आहेत, कर्माची फळं पण मिळत आहेत, पण काय आहे सगळं? हे मिथ्या आहे, दृढ मिथ्यात्व निश्चय. आणि हा जो निश्चय आहे तो साक्षेपाने सांभाळावा. आपण आता साधनेबद्दल बोलतो आहे, म्हणजे इथे कृत्रिमता आहे. हे सांभाळायचं आहे. कधी चुकेल, कधी लक्षात राहणार नाही, कधी नंतर लक्षात येईल, अरे चुकलं, हरकत नाही, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. साधना अशीच असते, अडखळत धडपडत, ठेचा खात, पडल्यानंतर पुन्हा उठून. साधना यालाच म्हणतात, कारण साधना म्हणजे अभ्यास, अभ्यासाच असतो. त्यामुळे कर्मफलाविषयी निर्विकार राहून अलिप्तता त्यांनी सांभाळावी. आणि मिथ्यात्व निश्चय जागा जर असला तर काय होतं? जगाकडून ज्या क्रिया होतात, मगाशीच मी म्हणालो, कारण जगाने संघर्ष आपल्या पुरता संपवला असेल असं गरजेचं नाहीये, मी जरी संपवला असला तरी. त्यामुळे जगाकडून ज्या क्रिया होतात त्याच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया, ज्याला शुद्ध मराठीत स्ट्रॉंग रिॲक्शन असं म्हणतो आपण, या उमटतच नाहीत. हा, पुन्हा आपण व्यावहारिक म्हणजे आपण प्रापंचिक आहोत. व्यवहारात जेव्हा आणि जे योग्य आहे ती भूमिका सौम्यपणे, आणि सौम्यपणे याचा अर्थ असर्टिव्हली बट नॉट अग्रेसिव्हली. आपल्याला कॉर्पोरेट लाईफ मध्ये शिकवतात की नाही, ऑफिसमध्ये, बी असर्टिव्ह नॉट अग्रेसिव्ह. ही भूमिका वठवता येते, कारण आपण व्यवहार आहे, व्यवहारासारखाच करावा लागणार आहे. समोरचा मनुष्य मी ज्या भूमिकेवरती आरूढ आहे परमार्थाच्या, त्याच्यावर तो असेलच असं नाही. आणि हा जो त्याच्याचमुळे हा जो असर्टिव्हनेस आहे ना, हा सुद्धा उर्वरित जग पारमार्थिक नसल्यामुळे तात्पुरता स्वीकारलेला आहे. म्हणून मग रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या शिष्याला सांगावं लागतं, मी तुला चावू नको म्हणून सांगितलं, फुस्स करू नको असं म्हटलं का? ती कथा सांगत बसत नाही, वेळ नाही आपल्याकडे, अनेकांना ती कथा माहिती आहे. ह्याला म्हणायचं बिईंग असर्टिव्ह. पण काय, ही जी दृष्टी आहे ही विकसित करण्यासाठी अखंड चिंतनाची आणि आत्मानुसंधानाची आवश्यकता असते. आणि हे त्या आत्मानुसंधान जे आहे, हे जे मिथ्यात्व निश्चय आहे, व्यवहार सुरू असताना बोलतोय मी, व्यवहार सुरू असताना तो साधक हे सांभाळू शकतो, कारण तेवढा अधिकार त्यांनी विवेक वैराग्यासह कमावलेला आहे. ही झाली एक दृष्टी. आपण मगाशी बोललो एक दुसरा उपाय पण आहे, ज्याला ईश्वररूप दृष्टी असं म्हणतात. आता ज्या साधकाची विषयासक्ती अजून गेलेली नाही, बाह्य जगतामध्येच अजून मन रमत आहे, रंगत आहे, त्याला परमपूज्य काकांनी छान शब्द तयार केलाय, दृश्य क्रीड. आत्मक्रीड नावाचा शब्द आहे, त्याच्यावरून दृश्य क्रीड तयार केलेला आहे. पहिला साधक आहे तो आत्मक्रीड आहे, रमतोय, तो आतमध्ये रमतोय, तो अंतर्निष्ठ झालेला आहे. हा जो साधक आहे अंतर्भ्रष्टता आहे अजून, तो दृश्य क्रीड, दृश्यामध्ये रमतोय, रंगतोय. त्यामुळे त्याला एकांतवास झेपत नाही. चुकून माकून एकांतवास आलाच वाट्याला तर भिंती खायला उठतात घरातल्या, वर्णन आपल्याला माहिती आहे. एकांतवास झेपत नाही, अस्वस्थ होतो तो एकांतामध्ये, कारण इंद्रिय ताब्यात नाहीत. अभ्यासाची आवड नाही, अभ्यासाची आवड नाही, त्यामुळे वेदांत शास्त्राचं नीट आकलन होत नाही, झालं तर स्मरणात राहत नाही. रमलेला आहे, दृश्य क्रीड आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर परमार्थ करावा असं वाटतोय, मधनं मधनं भगवंताचं प्रेमही वाटतं, पण प्रपंचही तेवढाच तीव्रतेने करावा असं वाटतोय, असा साधक. अशा साधकांनी काय करावं? अशा साधकांनी प्रापंचिक जबाबदाऱ्या जी आहेत आपल्या वाट्याला आलेल्या,
प्रारब्धवशामध्ये ती सर्व त्या जबाबदारा कर्तव्य कर्म म्हणून ही ईश्वर सेवा आहे अशी दृढ भावना त्यांनी करावी. ईश्वराची सेवा आहे. व्यवहारामध्ये ज्या व्यक्तींशी माझा संबंध येतो ती सर्व ईश्वराचीच रूपे आहेत हे लक्षात ठेवून त्यांच्याविषयी आसक्ती, तुलना, द्वेष, वैर, मत्सर, ईर्ष्या, स्पर्धा इत्यादी भावना न ठेवता योग्य तो व्यवहार करावा. कारण जसं माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे तसं त्याच्या हृदयात नाही आहे का? आहे ना. मग परमपूज्य काकांचं अतिशय सुंदर वाक्य आहे. काय? स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. अप्रतिम वाक्य आहे. स्वरूप माझ्या हृदयात ईश्वर आहे म्हणजे मी ईश्वर रूप आहे, तोही ईश्वर रूपच आहे. मग त्यामुळे लक्ष स्वरूपाकडे आहे, पण व्यवहार जो असतो तो रूपाशीच होतो, तो स्वरूपाशी नाही. कारण स्वरूपाशी व्यवहार करताच येत नाही. हे का सांगतोय? रूपाशी व्यवहार करताना तो व्यवहार त्याच्या 3 गुणांच्या माध्यमातून होत असतो, जसा माझ्या 3 गुणांच्या माध्यमातून होत असतो. आणि आपण आत्ताच शिकलो काय? देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म निपजे जाण. त्यामुळे तो ईश्वररूप असला, त्याच्या हृदयात ईश्वर असला म्हणून तो तसा वागेलच असं नाही. त्याचं वागणं त्या 3 गुणांप्रमाणेच असणार आहे. कारण देहीच्या गुणाचे प्राधान्य, इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणं वर्तती, हे फक्त समजावून घ्यायचं, मात्र त्याच्या स्वरूपाकडे लक्ष ठेवायचं. त्यामुळे व्यवहारात जे योग्य आहे पुन्हा तेच करायचं आहे, पण द्वेष निर्माण होऊ द्यायचा नाही, वैर निर्माण होऊ द्यायचं नाही, मत्सर नाही, ईर्ष्या नाही. याने हळूहळू काय होतो? आपला विकार लय होतो. आणि मग ईश्वराच्या स्मरणामध्ये ती कर्म करत असताना कशी करायची? ईश्वराच्या स्मरणामध्ये त्याला आवडेल असं. आणि त्याला आवडेल म्हणजे शुद्ध, कारण ईश्वराला शुद्ध कर्मच आवडणार आहे. पहा, मलदोषाच्या निवृत्तीची सोय पण कशा पद्धतीने केलेली आहे. परिणाम एकच होणार आहे, फक्त भूमिका बदललेली आहे. त्याला आवडेल असं कर्मफल ईश्वराला अर्पण करून आपले व्यावहारिक सर्व कर्म करणे त्या साधकाने करावे. आणि माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तो ईश्वर नेहमी करतो अशी अंतःकरणात श्रद्धा बाळगावी. कारण जसा माझा व्यवहार आहे तसं त्या ईश्वराला या अनंत जीवसृष्टीचा व्यवहार सांभाळावा लागतो की नाही? कल्पना करा. मी तर अनेक वेळा सांगतो, तुम्ही कधी एखादा मोठा वृक्ष बघा, त्या एका वृक्षाच्या आश्रयाने किती अनंत जीवांचा तिथे व्यवहार सुरू असतो. त्या छोट्या कीटकांपासून तर त्या वरती टोकावर बसलेल्या पक्षापर्यंत कोण सांभाळत आहे हा सगळा व्यवहार? ईश्वर सांभाळतोय. त्याला अनंत जीवसृष्टीचा व्यवहार सांभाळायचा आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रारब्ध शास्त्र निर्माण केलेलं आहे, म्हणजे काही नियम तयार केलेले आहे. आणि अत्यंत निपक्षपातीपणे म्हणजे अत्यंत दयाळूपणाने तो सर्वांचा सांभाळ करतो आहे. का बरं दयाळू म्हटलं? हा मला दिवसातून 10 वेळा नमस्कार करतो म्हणून ह्याला काहीतरी विशेष मी जास्त देतो, आणि ह्या नास्तिक आहे माझ्यावर याचा विश्वास म्हणून त्याला कमी देतो, असं तो म्हणत नाही. तो म्हणतो तुमची जी पूर्वकर्म आहे त्याप्रमाणेच मी फळ देणार आहे. तुम्ही मला नमस्कार करा का तुम्ही मला शिव्या द्या. याला म्हणायचं दयाळू, याला म्हणायचं निपक्षपाती. असा तो सर्वांचा सांभाळ करतो. या वचनांवर त्या साधकाने नितांत श्रद्धा बाळगावी, त्याची निष्ठा तिथे असावी. आणि हे साधकाला त्या ज्या प्रमाणामध्ये जमेल त्या प्रमाणात काय होतं? जीवनातले हे जे अनुकूल प्रतिकूल, निंदास्तुती, मान अपमान, लाभहानी, सुखदुःख या सर्व द्वंद्वांचं बंड नाहीसं होतं. त्याने ईश्वर प्रेम वाढीला लागतं आणि आपोआपच स्थितप्रज्ञता आपल्या अंगी बाणायला लागते. या पद्धतीने साधकाचं जीवन, रोजचं जीवन सांगतोय, दैनंदिन जीवन, हेच जेव्हा साधना होऊन जाईल तेव्हा अत्यंत दर्जेदार अशा बैठकीच्या साधनेला प्रारंभ होतो. आणि आता ज्याला भगवत प्राप्ती म्हणतात, स्वरूपानुभव म्हणतात, त्या साधकासाठी फार दूर नसतो. अशी ही भगवत प्राप्ती किंवा स्वरूपानुभव आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा अशी सदिच्छा
सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो आणि हे चिंतन पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. माझा आवाज ऐकू येतोय ना? हो, येतोय. आज जरा वेगळा सेटअप केला मल्टिपल मॉनिटर्सचा, सो त्यामुळे वॉन्टेड टू मेक शुअर. फारच छान सुंदर सेशन झाला. आज आता आपल्याला भजन सेवा देण्यासाठी शार्दूल आंबेकर आपल्या बरोबर आहेत. शार्दूल, यू रेडी? ओके, सुरू करू. सगळ्यांना ऐकू येते? ऐकू येते. एकच मिनिट. आज शार्दूल आपल्याला सर्वात शांती व्हावी हे पूज्य नारायण महाराजांचं भजन आपल्या पुढे सादर करणार आहे. शार्दूल. सर्वात शांती व्हावी, सर्वात शांती व्हावी, आत्मीयता वसावी, सर्वात शांती व्हावी, प्रेमामृता जीवाला जरी शब्द बोध झाला, तरी शांती ना तिथेही, तरी शांती ना तिथेही, भक्ती सुखे दिसावी, सर्वात शांती व्हावी, सर्वात शांती व्हावी, ज्ञानी थे जगात आले कितीक गेले, हा बोध मुळी नाही, हा बोध मुळी नाही, वृत्ती रूढी दिसावी, सर्वात शांती व्हावी, सर्वात शांती व्हावी, हे द्वैत सारे जावो, अहं भाव नाश पावो, विश्वास हा जीवाला, विश्वास हा जीवाला, मूर्ती पुढे दिसावी, सर्वात शांती व्हावी, सर्वात शांती व्हावी, मी मागतो हे दान, गुरुराया देई मजला, बालक पदांबुजासी, बालक पदांबुजासी, चरणाग्री दृष्टी लावी, सर्वात शांती व्हावी, सर्वात शांती व्हावी, आत्मीयता वसावी, सर्वात शांती व्हावी. सद्गुरुनाथ महाराज की जय. फार सुंदर शार्दूल, अतिशय उत्कृष्ट भजन झाला. जर आपल्याला आता कुणाला काही प्रश्न असलाय तर आपला कॅमेरा सुरू करून
आपण प्रश्न विचारू शकता.